बँड पार्टी बनवली भक्ती गीत तू आपल्या घरी वाजवणार नाही तुम्ही जाणोसा मंदिरापाशी करा. ठीक आहे. मी मामाची तयारी झाली का तर बोलू लवकर पक्का चला. जो तर्फा लग्न आहे आनंद ह्याची जिम्मेदारी माझ्यावर आहे. मामाले पोरगी एकच आहे. मी दुकानात जातो आनंद ठरवून घेतो त्याच्यानंतर मामाच्या घरी जातो. मी जातो याची तयारी झाली का नाही झाली ते पाहून घेतो. चला लग्नाची पूर्ण तयारी झाली. सगळ्याले आमंत्रण आहे जेवणासाठी आणि बाया लोकांले पण तुम्ही या जेवण करा पण डब्बे पाहून नको नाही जा. आज घेऊन नंबर घेऊन जेव्हा गरीब माणूस आहो. चला आता बँकेत जायचं आहे डेकोरेशनवाल्याचे पैसे द्यायचे आहे कॅटरसवाल्याचे पैसे द्यायचे आहे. संध्याला सांगून देतो बँकेत चाललो म्हणून. संध्या ए संध्या काय झालं बाबा? आपली लग्नाची पूर्ण तयारी झाली. हो झाली ना. आहे बरोबर. हो तर मी बँकेत जातो. बँकमध्ये जातो. हो पण मला सांग बाबा तुम्हाला बँकमधून यायला किती वेळ लागेल? जास्त नाही 1 तास. 1 तास ना. बरोबर तुम्ही आरामात जा आणि आरामात या. हो ठीक आहे. किती आनंदाची गोष्ट आहे ना. बाबा तर गेले बँक मध्ये. हा वेळ तर माझ्यासाठी खूप अनमोल आहे. याच वेळेमध्ये पटकन महेशला फोन करते आणि बोलावते. महेशला फोन करते आणि पटकन आम्ही दोघी पळून जाते बाबाची आईच्या पहिले. हेलो हॅलो हेलो ऐक ना महेश. हा बोल. आताची बाबा ना बँक मध्ये गेले आहे. तर आपल्यासाठी हा अनमोल वेळ आहे. तू लवकरात लवकर घरी ये. हो हो लवकर ये. झाली का तुझी तयारी? तुझं नेहमी नेहमी उशीरच करतो आणि बाबा बरं तू पटकन बॅग घेऊन ये. चला लवकर. बँकेतून आलो. संध्याले आवाज येऊन पाहितो कुठे गेली का गेली तर. संध्या ए संध्या घेऊन का म्हणाली घरात जेवण पाहिजे.
ते तर झालं नाही मग काय पोरगी पडली तर नाही त्याला लपून नाही ठेवा लागत परानी जसा दिसून घ्या रे आली पाहिजे ना तयारी झाली का? तयारी झाली बसा तयारी झाली? पूर्ण तयारी झाली बसा थांब बसा काय सांगू तुला कसं सांगू पोरगी पडाली आहे माई पोरगी पडाली मी पागल नाही मला माहित नव्हतं असं होणार होतं म्हणून 35 वर्षाच्या बाद भावाची वो पण फसली होती. खरंच फसवायची देरी होती ना पत्ती बी आली होती. तुला माम्याचा सत्यानाश केला रे. अबे माया भाऊ अम्मा गड्याला बकरा द्यायचा होता. मा भाऊ मध्ये कापण त्यात एक लोक सुट्टे मायवाला. मी का म्हणतो मामा बोल भाषा गलती तर माय एकटे नाही झाली. आता तू मेट्रो काय कशी सुटते तू चालव तर त्याच्यापाशी त्या कसा खलबला म्हणते मा कसा खलबला म्हणते चाला मी काय म्हणतो शुभ्या संध्या बायको हा हा संध्या संध्या उठून पराली मार तरी बसा बसा मला जेव खाकर खाकर उठवला मध्ये बाहेर आहे बोलणं शांत होईल तू शांत होईल पराली ते तर मामाची गलती नाही आहे गलती आहे कोणाची गलती पुरीची आहे पुरीची आहे मामा हा? ते कोणासोबत पराली भले मा मित्र सांगत होता त्या महेशवर पळाली म्हणे बैठकीमध्ये जेव्हा तुम्ही विचारलं हा, त्या पोरीचा कोणासोबत प्रेम आहे का तुला हो म्हणायला पाहिजे होतं तुला खोटं बोलला गलती तुझी बी नाही आहे पण त्या पोरीला समजायला पाहिजे तुला माहिती आहे का घर कुठे पाहून हो माहिती आहे ना मित्र पटवून सांगेल आता पहा बांधव जे समाजात मी घडत आहे ते आता मी तुम्हाला समजून सांगतो चार लोक द्यायला बस थांबा तुम्ही तर महेश ए महेश बाबा मामाजी इकडे कशी आले नमस्कार त्या तुला काय माहितच नाही जाम बोलायला कोणतं काम पडलं मी ना 3-4 हजार लोकांचा स्वयंपाक ठेवला होता लग्न मला गावात होतं. चांगलं हो, तू ना पुढे घेऊन पडाला भाषा आज येऊ पडला का? हात वर. खाता होगा उठवला फोन तुला लाज हात सोड मला सांग पळून नेली म्हणजे माझं प्रेम का असंच होतं का ऐकून घे पहिले थांबरे तू ते कोणाची पोरगी आहे ते कोणाची बहीण आहे हो ठीक आहे मला मान्य आहे ते कोणाची पोरगी आहे बहीण आहे पण माझं प्रेम होतं 6 वर्षापासून मग मी असंच जाऊ देऊ का थांबे कोर्ट मॅरेज करायला तिनं ताकद लावली का तू नवरी जास्त ताकद सहमत जास्त दोघांचं या दोघांचं सहमत होत तेव्हा माझं कोर्ट मॅरेज झालं पाजी तुम्ही माझ्या अंगावर आले मला मारहाण केली मी आता एक जरी फोन लावला सब अंदर पाहून कोर्ट मॅरेज झालाय माझ्या कोर्ट मॅरेज झालाय म्हणजे काही चिल्लर आहे का मी का म्हणतो कोर्ट मॅरेजला भेट नाही मी गलती तुझी आहे त्या पोरीने पाठवमध्ये ठीक आहे मी बोलावतो संध्या ए संध्या पब्लिकच्या व्हिडिओ घेऊन तुझे बाबा आले आहे बोलून घे साहेब मालच्या गावाला मालच्या घराचा साहेब बोला तू कोर्ट मॅरेज केलं का तिथं बसून जा ना पाय दुखून राहिलं ते
लाज लागते का तुले मला कशाची लाज वाटणार आहे माझं प्रेम होतं त्याच्यावर मी पडतो. म्हणे तोंडाचे त्यासारख्या पुरी कलंक आहे कलंक या समाजावर. अरे थांब. तुले कोर्ट मॅरेज करायचं आहे कर, मनाई नाही आहे. तुम्हाला मनाई कोणा केली लग्न करायला? जन्म लग्नासाठी झालाय पण त्याची पद्धत आहे. तुम्ही माय बापाने हो म्हणता लग्नासाठी, साक्षगंध हो देता, गोष्ट हळदीच्या जेवणापर्यंत येऊ देता आणि साक्षगंध झाल्यावर उठून पडता, हळद झाल्यावर उठून पडता. मला सांग काय ज्या मायनं तुले 1.5 किलोची असताना पोटामध्ये वागवली, हो ज्या बापानं तुले अहोरात्र मेहनत करून शिकवली, हो ना त्या बापाचे मायचे 20 वर्षाची उपकार विसरली आणि 6 वर्षाचं जे प्रेम तू आता आलं त्या प्रेमावर विश्वास केला तू. अरे मला सांग मायबाप मोठे का तो पोरगा मोठा? आई बाबा मोठी मला काय झाली का? पाय बरं? बाबाची इज्जत का असं गावामध्ये? त्याची पोरगी पळाली धडधड लढत असेल बिचारा. त्या भाऊ का म्हणन का माई बहीण पळाली, मा भाऊ का म्हणन का माई बायको पळाली. अशा तुमच्या मुलीमुळे 2 प्रपंच बाई 2 परिवार धोक्यामध्ये जाते, धोक्यामध्ये जाते. लक्षात ठेव, हर जगह पड़ा दुख जिंदगी में कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए. अपनों को तो सभी दुख बताते, कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए. नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए. महबूब से तो सभी मोहब्बत करते, वो मोहब्बत अपने माँ बाप से जताना चाहिए, माँ बाप से जताना चाहिए. लक्षात ठेव माय बाप हे देव आहे बाई. तुमच्यामुळे ते खाली पाहा लागते गावामध्ये. लग्न करा म्हणाय नाहीये पण तुम्ही घरी सांगा का बाबा मला माझ्यासाठी पोरगा नको बा, माय पहिले प्रेम आहे. माझ्या मोठी गलती झाली. आता एखादी पोरगी कधी त्याकडे आली गावातली तर तिने का सांगशील? पाटील इकडून या, चल तिकडून या. काय केलं सुटेलमध्ये आहे ते मग नाही केलं म्हणून. टेन्शन घेऊ त्यासाठी पोरगी पण आपण जाऊन तिकडे गावात झारखंड मला घातले तिकडे आणून आपण जंगलामधली आदिवासी काय मी आहे. आणि म्हणून मी 2 शब्द बोलतो बाई. अरे जाणारे होते बाई तुझे जरी पाय, अरे जाणारे होते बाई अरे तुझे जरी पाय. अरे विसरू नको पोरी तू आपले बाप माय, अरे विसरू नको पोरी तू आपले बाप माय. लक्षात ठेव, आता एखादी पोरगी तुझ्याकडे आली तर तिने हा रस्ता नको सांगू, माझी बात तिने उठून पडायला नको लावतो. माझा राऊंड समाप्त झाला. जे या प्लॅटिंगमध्ये शिकण्यासारखं आहे बांधवांनो बहिणींनो, आजकाल आपण मायबापाने धोक्यात टाकून हा माझा राऊंड समाप्त.